महानगरपालिकेला राष्ट्रीय समाज पक्ष 100 वर लढणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा जानकर साहेबांचा समाज पक्षाचा महानगरपालिकेला राष्ट्रीय समाज पक्ष 100 वर लढणार आहे। त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। सर्वांना जय भारत। तुम्ही पाहतात राष्ट्रवादी। काल दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची ईशान्य मुंबई जिल्हा व दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आढावा बैठक पार पडली। या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जीवाजी लेंगरे व सामाजिक कार्यकर्त्या वनमाला खरात यांची उपस्थिती होती। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई शहर खजिनदारपदी रासपचे एकनिष्ठ सैनिक महावीरांना वाघमोडे व कामगार आघाडी सचिवपदी तुकाराम पाटील तसेच महिला आघाडी मुंबई सचिवपदी विद्या दुधाळ यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय समाज पक्ष आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असून जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ताकद दक्षिण मुंबई व ईशान्य मुंबईत पाहायला मिळेल असे युवा नेत्यांनी जाहीर केले। तसेच महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष बाजी मारेल असे विधान महिला आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले। राष्ट्रीय समाज पक्ष ईशान्य मुंबई व दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सर्वांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या। तसंच येणाऱ्या महानगरपालिकेला राष्ट्रीय समाज पक्ष 100 वर लढणार आहे। त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। राष्ट्रीय समाज पक्ष आज मानपूर शिवाजीनगर येथे आढावा बैठक आयोजित केली होती। तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या महानगरपालिकेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष मुंबईत अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे। अगदी बूथ प्रमुखापासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे। ईशान्य मुंबईमध्ये कमीत कमी आम्ही 15 ते 20 महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पाठवणार आहोत। जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा सामना ईशान्य मुंबईत दिसणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक दक्षिण मध्य मुंबई व ईशान्य मध्य मुंबई यांची आढावा बैठक घेण्यात आली। या आढावा बैठकीचे जीवाजी लेंगरे साहेब यांच्या अधिपत्याखाली ही बैठक घेण्यात आली व सर्वांचं नवनिर्मित पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो। जय हिंद जय भारत। तसेच आम्ही महानगरपालिका ताकदीने आम्ही लढू ही आमची सच गावी आणि आमची सगळ्यांना शुभेच्छा आहे आणि अशा आम्ही ताकद आमची दाखवून देऊ ही सगळ्यांना। महानगरपालिकेमध्ये आपण आपल्या पक्षाची ताकद या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायची आहे। सर्वांना काय करायचंय, एकत्रित येऊन काम करायचंय आणि जानकर साहेब आपल्या पाठीशी आहेत। एवढंच बोलेल, राष्ट्रीय समाज पक्षाला लास्ट एकदम शेवटपर्यंत पुढे घेऊन जायची ताकद ठेवायची आहे सगळ्यांनी आणि ती निवडूनच आणायची। आज राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक पूर्णपणे एक खरंच सुंदर अशी बैठक आपली संपन्न झाली तर आणि येणारी निवडणूक आपली नगरसेवक ही डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आपल्या नवीन निवडणुकीसमोर जायचं आणि आपला मुंबई महानगर पहिला प्रवाह झेंडा हा फडकवण्याचा निर्धार करायचा आहे। एवढे नमस्कार। ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबईची आज आढावा बैठक झालेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाची आपल्या। तर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे पदाधिकारी होते आणि नवीन निश्चित ज्यांना त्यांचे अपॉइंटमेंट केली त्याला शुभेच्छा देतो मी। आणि जैसे विधानसभा का विभाग प्रमुख मोहम्मद समीर खान, मैं राष्ट्रीय समाज पार्टी से विभाग प्रमुख हूँ मानपुर विधानसभा का। हम लोग ज्यादा भी कार्यकर्ता जिस हिसाब से भर्ती हो रहे, जिस हिसाब से पार्टी में प्रवेश कर रहे हैं, उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और ज्यादा से ज्यादा हम ताकत करेंगे कि हमारे नगर सेवक आए मुंबई के अंदर, ज्यादा से ज्यादा हमारे नगर सेवक आए। हम कोशिश करेंगे और आएंगे नगर सेवक हमारे। थैंक यू। राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईचे आढावा बैठक झालंय। एकजुटीने जानकर साहेबांना सहकार्याने पुढे नेण्याची ताकद एकजुटीने
तयार करावी. राष्ट्रीय समाज पक्षाचे जास्तीत जास्त महानगरपालिकेमध्ये महिला आघाडी बाजी मारेल एवढं काम करून दाखवणार. महिला आघाडी सर्वप्रथम नगरसेवक जास्तीत जास्त असणार आहेत. आपली तर सर्व महिला मंडळ मिळून आम्ही याला ताकद देऊ. बस. राष्ट्रीय समाज पक्षाचा जानकर साहेबांचा